नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण थोडी वेगळी रेसिपी बनवणार आहे. म्हणजेच बरेच दिवस आपण फिश रेसिपी बनवलेलीच नव्हती. त्यासाठीच आज आपण फिशची करी बनवणार आहे. आणि ती करी आपण कोणत्या फिशपासून बनवणार माहिती आहे का? तर आज आपण वामपासून फिश करी बनवतोय. वाम करी खूपच टेस्टी असते ही या माशाची करी. आणि बनवायला सुद्धा अगदी साधी सोपी आहे. मसालेसुद्धा अजिबात जास्त प्रमाणात कोणत्याही प्रकारचे इथे वापरायचे नाही आहेत, कारण त्याला एक स्वतःची चव असते. त्यामुळे चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे ना मी अर्धा किलो फिश आणलेला आहे. हा वाम, याला साधा सिंपल थोडंसं मॅरिनेट करून ठेवायचं आहे. त्यासाठी आपण हे मासा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, नितळून घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये आता आपण 3 टेबलस्पून मिरची पावडर घालून घेऊया. तसेच अर्धा टीस्पून आपण इथे हळद पावडर घालून घेतलेली आहे. आणि 1 टीस्पून आपण धणे जिरे पूड घालून घेतलेली आहे. थोडीशी आपण मीठ घालूया. नंतर सुद्धा आपल्याला मीठ घालायचे, अंदाजानुसार आपण मिठाचा वापर करूया. तसेच काश्मीरी मिरची 1 टीस्पून घातलेली आहे. आणि अद्रक लसूण पेस्ट आपण अंदाजानुसार, म्हणजेच मी जवळपास 1 ते 1.5 टीस्पून इथे मी घालून घेते. नंतर देखील मसाल्यामध्ये थोडीशी आपल्याला अद्रक लसूण घालायचे आहे. आता यामध्ये आपण 2 टेबलस्पून तेल घालून घेऊया. साधेच तेल आहे हे, अजिबात गरम वगैरे केलेलं काहीच नाही, साधं तेल आहे. ते 2 टेबलस्पून घालून घ्यायचं आहे. आणि आता हे जे साहित्य आहे ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या माशांना अगदी छान पद्धतीने लावून घ्यायचं आहे. आणि 15 ते 20 मिनिट आपण असंच ह्याला लावून ठेवून देऊया. हे मासा जो आहे तो स्वतःचीच एक चव असते. या माशांना काटे असतात, पण चवीला खूप छान, करी पण छान लागते. शिवाय याची जे फ्राय आपण करू ते सुद्धा खूप छान लागतं. याची करी जर तुम्ही आज जरी करून ठेवली, दुसऱ्या दिवशी जरी खालीत ना, खूपच टेस्टी लागते. नक्की ट्राय करा हा फिश मॅरिनेट झालेला आहे. आता आपण थोडा मसाला करून घ्यायचा आहे. यासाठी मी थोडासा खोबऱ्याचे स्लाइस घेतलेत. 2 ते 3 टेबलस्पून ओलं खोबरं घेतलेलं आहे. इथे मी सुके खोबरे अजिबात नाही वापरलेलं. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1.5 इंच मी अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. ऑलरेडी आपण अद्रक लसूण घातलेला आहे पेस्ट. आणि आता हे आपण ताजे लसूण आणि अद्रकसुद्धा वापरत आहोत. त्याचबरोबर याच्यामध्ये 1 टीस्पून इथे आपण जिरे घेतलेले आहेत. आणि आता आपण याच्यामध्ये मुठभर अशी कोथिंबीर घेऊया. तसेच इथे मी एकदम छोट्या आकाराचा असा टोमॅटो घालून घेते. हा टोमॅटो आपण तुकडे करून घालूया, म्हणजे आपली जी मसाला बनवताना चांगल्या पद्धतीने पेस्ट तयार होईल. आता इथे मी हे टोमॅटोचे तुकडे टाकून याचं बारीक अशी एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची. एवढाच आपल्याला या करीसाठी हा आपला मसाला असणार आहे. पहा, आपला मसाला रेडी झालेला आहे. आता आपण या फिशसुद्धा मॅरिनेशन झालेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण जास्तीत जास्त म्हणजे 2 टेबलस्पून तेल घालूया, कारण ऑलरेडी आपण फिशमध्ये सुद्धा तेल वापरलेलं आहे. आणि एकदम छोट्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. हा कांदा आपण थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेऊया. गॅसची आच मध्यमच ठेवलेली आहे. हा मासा म्हणाल तर या माशामध्ये काटे असतात, पण चवीला खूपच छान आहे. हा मासा जर तुम्ही खाल्ला नसेल तर नक्की ट्राय करा. आणि याची करी खूपच अप्रतिम टेस्टला असते. आणि फ्रायसुद्धा छान लागतो. नक्की ट्राय करा हा फिश. आता पहा, आता आपला हा जो कांदा आहे तो लालसर भाजला गेलेला आहे. अजून थोडा वेळ आपण या कांद्याला भाजून घेऊयात. म्हणजे जर तुम्ही कांदा हा चांगला भाजलात तर वरती तरंगणार नाही रशामध्ये, म्हणून हा कांदा चांगला भाजून घ्यायचा. यामध्ये आता मी मसाले घालते. ऑलरेडी आपण माशाला सुद्धा मसाले लावून ठेवलेत. त्यासाठी मी आता कमी प्रमाणात, म्हणजे 1 टीस्पून मिरची पावडर घातली, 1/4 टीस्पून मी हळद पावडर घातली आणि अर्धा टीस्पून मी इथे
धणे जिरे पूड घातलेली आहे। हे मसाले आपण तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे आणि जे आपण वाटण बनवलं होतं ओला खोबरं आणि कोथिंबीर वगैरे असं घालून ते वाटण आपण या फोडणीमध्ये घालायचे आणि अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे। या माशाची खासियत म्हणजे या माशाला जास्त प्रमाणात कोणत्याही प्रकारचा मसाला लावायचा नाही, म्हणजे याची जी टेस्ट आहे ती स्वतःची असल्यामुळे अप्रतिम अशी ही करी छान लागते। चांगला हा मसाला तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर पहा मसाल्याला तेल सुटलेलं आहे, म्हणजे मसाला चांगला भाजलेला असल्यामुळे आपण याच्यामध्ये जे मॅरिनेट करून ठेवलेले मासे होते ते यामध्ये घालून घेऊया। आता हे मासे आपण लगेच याच्यामध्ये पाणी घालायचं नाहीये, थोडा वेळ आपल्याला या मसाल्यामध्ये चांगले अगदी मिक्स करून घ्यायचे आणि परतवून घ्यायचे आणि थोडा वेळ असंच आपण याला या मसाल्यामध्ये चांगलं अर्ध म्हणजे एक 20-30% आपण हा असंच मसाल्यामध्ये शिजवून घेऊया। थोडा वेळ झाकण ठेवूया म्हणजे वाफेवर हा मासा चांगला शिजला जाईल। पहा मासा छान परतला चाललेला आहे, अगदी साईडने तेल सुटत आलेलं आहे आणि अजून थोडा वेळ आपण याला असंच झाकण ठेवून शिजवून घेऊया। थोड्या वेळाने जरासं आपण हलवून घ्यायचं आहे, कारण माशाला आपण पाणी अजिबात घातलेलं नाही आहे, खाली चटकण्याची शक्यता आहे, म्हणून थोडा वेळ झाकण ठेवून असं शिजवून घेऊया। आणि इथे मी मसाला म्हणजे जे वाटण होतं ते भांडं धुवून आणि जे आपण मॅरिनेट केलं ते धुवून पाणी घेतलेलं आहे, गरम पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये मी। आणि तुम्हाला जितकी हवी असेल करी तेवढी तुम्ही करी करू शकता। खरं म्हणाल तर या माशाची करीच खूप टेस्टी लागते, म्हणून मी इथे जरा जास्तच करी करते आहे। आता आपण ही जी करी आहे अशीच मध्यम आचेवर उकळवत ठेवूया, थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घेऊया आणि नंतर असंच उघडं ठेवून थोडा वेळ शिजवायचं। याच्यामध्ये फक्त आंबटपणा घालण्यासाठी मी एकच कोकम घातलेला आहे। पहा आता आपली करी उकळलेली आहे, मासे देखील छान शिजलेले आहेत। पहा आपण पाहूया थोडंसं चमच्याच्या साहाय्याने तुटतात का, मस्त मासे शिजलेले आहेत। आता गॅस बंद करूया, करी पण मला सफिशियंट आहे, जेवढी हवी होती तेवढी करी झालेली आहे। याच्यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि मस्त भाकरीसोबत सर्व करायचे, कारण मी ज्वारीची भाकरी केलेली आहे, कारण त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी खूपच छान लागते। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी, माशाची करी खूप सुंदर आहे। आणि तुम्ही जर हा फिश करी केली तर कशी झाली ती मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। त्याचबरोबर माझी ही आजची साधी सिंपल रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मस्त कशी कलर पहा याचा करीचा खूपच सुंदर आलेला आहे। चला आपली करी तर रेडी आहे, आता आपण सर्व करूया। तुम्ही नक्की ट्राय करा, मला तर बाबा करी पाहूनच भूक लागलेली आहे। चला मग मी तर आता मस्त ही करी एन्जॉय करते ज्वारीच्या भाकरीसोबत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा बघूनच भूक लागली असेल ना, मग नक्की ट्राय करा। चला तर मग जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा। तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार, धन्यवाद।